आंबे? अजून कायले आंबे घेऊन आले तुम्ही? घरीच तर खायला बरं आंबे पडले आहे, त्यातच तर लोणचं टाकायचं आहे मले. अजून आंबे घेऊन आले? राहू द्या ना, झाडाले आहे तर राहू द्या, पिकते, पाडावर येतील. घरच्यासाठी नाही होय सुशीला, मी उद्या आनंदपूरले चाललो, त्याच्यासाठी आणले. आता पोरीच्या घरी जातो म्हटलं म्हणजे खाली हाताने जाऊ काय? आपल्या घरी जे आहे ते नेऊन देतो. आता आंबे आहे, आंब्याचं सीजन आहे, पाडावर आलेच आहे आंबे, नेऊन देतो आंबे थैलीभर. काय आनंदपूरले? गौरीच्या घरी कायच्यासाठी? आता काय काम पडलं? आता कायले जाता? आता नुसतं आंबेच नेऊन देता काय? त्याच्याही घरी आहे ना आंबे. काय म्हणे गौरी, नको आणून द्या बाबा, नको आणून द्या बाबा, तरी झाडाचे तोडून नेऊन देता काय? राहू द्या, नको नेऊन द्या. गौरीनं फोन केला होता मला मगाशी. गौरी म्हणे बाबा मला घेवाले या म्हणे, 2 महिने मी तिथंच राहीन म्हणे, म्हणून तिला घेवाले चाललो मी, तिला आणायला चाललो मी. तर काय खाली हाताने जाऊ बा, म्हणून आंबे घेऊन चाललो. काय बोलता हो? गौरीनं फोन केला होता मला घेवाले या म्हणते. काहून काहून येते ते? काही सनकलं की काय? काही टोन वाजलं का जवळ असं? शांताबाई संग काही भांडण गिंडण आहे काय? असं काही सांगितलं नाही काय? नाही, तिनं तसं काही सांगितलं नाही, खुश होती. तसं वाटलं बी नाही मला तिच्या आवाजानं काही भांडण आहे म्हणून, काही टेन्शन मध्ये बी नाही वाटली. आणि तिनं सांगितलं नाही, फक्त बाबा मला घेवायला या म्हणे, मी आपल्या घरी राहीन म्हणे 2 महिने. पहिले म्हणे येऊ काय म्हणे, मग मी बोललो अरे बेटा तुझंच घर आहे असं तर मग म्हणे या घेवाले बाबा म्हणे. मग मी विचारलो नाही, तिने सांगितलं नाही. खुश होती तर मग अशी अचानक फोन करून काऊन बोलावते? काही ना काही नक्की आहे, काही ना काही गोष्ट झाली आहे, काही भांडण आहे. एक तर जवळ संग, नाही तर तिच्या सासू संग, शांताबाई संग. तेव्हाच ते तशी बोलावून राहिली, नाही तर कायले बोलावून स्वतःहून. तेव्हा एवढं झालं तर ऐन वेळेवर तयारी केली ना, ऐन वेळेवर मी नाही येत आई म्हणे. हा, आणि आता स्वतःहून फोन करून बोलावून राहिली. काही माहित नाही बा मला सुशीला, मी काही विचारलं नाही, तिने सांगितलं नाही. तुला एवढा आहे तो फोन करणं विचारून घे काय झालं काय नाही का. नाही, आता नाही फोन करत मी, आता घेऊन या तिथे आणि मगच विचारतो इथंच काय आहे काय नाही. उद्या जाता का मग? किती वाजता जाण? सह मगच चाललो जाऊ मग आपण. तुम्ही आनंदपूरला चालले जाता, मी इकडे चालली जाईन. हो तसाच करतो, उद्या संग मग चाललो जाऊ आणि मी तिथे घेऊन येऊन जाईन. मग राहायचा नको, रामदास भाऊ करन घाई. राहायचा नको, येऊन जा. जास्त राहणं परवडत नाही सोयऱ्या धोयऱ्याच्या घरी. नाही तर बस करत बसान पार्ट्या आणि आरत्या आणि हेन ते. इकडे घर वावर मोकळं राहते दिवसभर. रामू काका हाय नाही आता. नाही राहत, मला समजते तेवढं सुशीला, नाही राहत मी, येऊन जातो मी, आजच येऊन जाईन मी. तसंही मी गौरीले तसंच सांगलो, तू तयारी करून ठेवतो बाई म्हटलं, मी येतो म्हटलं, मी आलो तर निघून जाऊ म्हटलं. हो बाबा म्हणे मी तयारी करून ठेवतो म्हणे. झालं तर मग जा घेऊन ये उद्या. राहीन का 2 महिने गरमीचे. आतापासूनच लागली तयारी आहे, जशी जाते आताच रातच्यानच. तयारी करून ठेवજો म्हणे ना बाबा, उद्या सकाळी येतील तर मग आल्यावर तयारी करून का मी. तयारी करून ठेवજો म्हणे, म्हणून मी हे बॅग साफसूफ करतो आणि रात्रीच भरून ठेवून देईन कपडे जे जे नेवायचे आहेत ते. मग वेळेवर भूलभाल होते. केलता का फोन? त्या बाबानेच केलता का? हो आई, बाबानेच केलता. बाबा वावरत होते तर हो म्हणे येईन म्हणे, पण मी राहणार नाही बेटा म्हणे, तयारी करून ठेवજો म्हणे. मी आलो पाणी घेतलं का आपण निघून जाऊ म्हणे. तर म्हणून आई मी तयारी करून राहिली, कपडे भरभार करून ठेवून देतो दोघीचे बी, मग वेळेवर भुलन मी. हो भरून घे कपडे आठवणीनं. आणि उद्या सकाळी ब्रश केला तर ते ब्रश दोघीचे बी सीधे बॅग मध्ये ठेवજો, तर भुलशील नाही, नाही तर वेळेवर तू भुलून जाशील. हो आई तसंच करा. आणि असं सांगतो नको तिथं तू आई जवळ, काही मला गरमी होत होती म्हणून मी आली इथं एसीची हवा खावाले, माघारी एसी नाही आहे असं सांगतो नको तिथं. आमची बेइज्जती नको करतो आई, सांगून दे तिने. तिथं जाऊन अशी सांगन मला गरमी होत होती आई, झोप नाही येत होती, पंखा फिरत नव्हता आणि मग कूलर आणाले म्हणलं गोल्या जिले, तू कूलर बी नाही आणून दिला, एसी बी नाही आहे म्हणून मी माहेरी आली, अशी सांगत बसन तिथं. तर मग माहिती नाही हिची आई मग कशी आहे बोलाले. तर मग एवढे तुले आहे तर मग काल नाही आणला कूलर? उधारवाडी करून घेऊन येता. घेऊन ये मग, उद्या जाऊन घेऊन ये. हिचे बाबा आले म्हणजे पाहुणचार करू आणि मग आणून देऊ, नाही तर राहीन 2 दिवस. ते 2 दिवस राहीन नाही, येऊन जाईन पाहून पण करून. तशी बिलाई दिवसाची गेली नाही तर पाहून पण करून येऊन जाईन. तू कूलर घेऊन ये मग, काय 2 महिने राहीन ते. आई ते उधारवाडी नाही जमत, जेवढी उधारवाडी केलं ना तेवढं मग अजून डोक्यावर खर्च येते आई, म्हणून म्हटलं इले चालव जरासं, नाही म्हणली. तर मी आईचं म्हटलं होतं इले का मा कूलर घेऊन जाबा तुमच्या खोली, तर तिला माहिती फिकर आहे. नाही आई नाही, तसं काही नाहीये. काय माग सुखासाठी मी तुम्हाला दुखात टाकू काय? तुम्ही करा आराम मस्त. मी काही नाही सांगणार तसं आईले. मी म्हणून माझी इच्छा झाली म्हणून आली म्हणून मी. जाय गौरी जाय, तू 8 दिवस पाहून पण कर, मग येतो मी तुला घेवाले. कूलर आणतो पहिले घरी चांगला आणि मग तुला घेवाले येतो मी. वाटलं नाही पाहिजे तू आईले जवाई पोरीले चांगलं सुखात ठेवू नाही शकत म्हणून. हो मी बी सुखात ठेवू शकतो तुले. तू नाही सांगत म्हणशील आणि बरोबर सांगून देशील गोष्टीमध्ये. ओळखतो ना मी तुले. हो तर करजो मग जरासं ऍडजस्टमेंट. 8-10 दिवसानं राहू दे तिला 8 दिवस माहेरी. तिचं बी पाहून पण होऊन जाते, मूड फ्रेश होऊन जाते
आणि तू घेऊन यायचं मग कूलर. येशील ना मग मी घेवायला येईन तेव्हा नाटकं करतो नको. तुम्ही आता येत नाही असं नाही तसं नाही. नाही करणार नाटक, येऊन जाईन मी. ठीक आहे. मी तुला नाही म्हटलो काय तर एवढी नाराज होऊन बसली. जाय ना बा, जाय तू तुझ्या बाबाले तू यायले बोला आणि जाय. मी का मना केलं तुले? नेऊन दिलं असतं जरासं तर. आता मग येईल, बाबाला बोलावलं असतं मग ते येईल आणि अजून घेऊन जाईन. त्याच्यापेक्षा तुम्हीच नेऊन दिलं असतं तर एका दिवसाची तू गोष्ट आहे. नेऊन दिलं असतं वापस येऊन गेले असते. नाही जमत पुष्पा, तू समजून घे यार. नाही जमत. काम आहे आता, धामधूम सुरू आहे नागरतीची वाईची. जिकडे तिकडे असे उभेच राहते, वावरात उभेच राहते, कास्तकार उभेच राहते, आमच्या इकडे करून राहिले. आता एवढी सीझन सोडून तुले माहेर नेऊन देऊ काय? तुला मी मना करतो काय? जाय तू, जातो म्हणतो तर जाय. पण तू मी मावर नको आशा ठेवू पा तू. हो तू जाय तू. नाही एक वेळा उद्या आईले विचारून घेतो. आईले विचारतो म्हणजे सांगतो आईले का मी माहेरी जातो म्हणून. आई काय म्हणते तो. आईला विचारा लागन का आता? मग आईनं नाही म्हटलं म्हणजे मग राहिलं काय? आई कायले नाही म्हणन. आई नाही म्हणत नाही, जाय म्हणन. हा तू 8-15 दिवसासाठीच जातो म्हणतो ना. आता आई कायले नाही म्हणन. पण एक वेळ विचारायचं तर तुझं कर्तव्य आहे का नाही? तर आई का आईले का वाटन बापा मी घरात राहतो आणि मला विचारलंही नाही पुष्पानं. हा बोलावलं बापाले चालली गेली. अचानक जाशील तसं नाही होईन काय? चला ठीक आहे, अल्लग राहिलो असतो तर चालली बी गेली असती, चालत होतो. पण आता आपण एकत्र राहू, आई बाबा सोबत राहून राहिलो, आई बाबाच्या सोबत आपण राहून राहिलो. तो कोणती बी गोष्ट एवढा मोठा निर्णय घेवायच्या पहिले आईले बाबाले विचारणं कर्तव्य आहे आपलं. हा हो मी सांगन उद्या आईले. पण तुम्ही नाही नेऊन देत म्हणतात मग. काऊन तुझे बाबा येऊ नाही शकत काय? तुझ्या बाबाले बोलाव ना, नाही तर तुझ्या आईले बोलाव. येतील ना. पोरीसाठी एवढं नाही करत काय? येऊ नाही शकत काय? किती वर्ष तू माहेरी जात नाही. तो आता तुझी इच्छा झाली जावाची तर तुझ्या बाबा तुझी आई एवढे नाही करणार का त्यासाठी? एकटी एक पोरगी आहे, कोणत्या 10 पोरी आहे, 4 पोरी आहे? येते तसं काही नाही. माझी आई बी येते, माझे बाबा बी येते. पण तुम्ही नेऊन दिलं तुमच्यासोबत मला चांगलं लागते जाणं. मग घेवाले तर या ना. आम्ही उद्या सकाळीच फोन करन मग आईले आणि बाबाले पाठव म्हणायचं आले. पण मग घेवाले तर या ना तुम्ही. हो घेवाले येऊन जाईन. तू फोन करजो काही तुला येवायचं आहे तर. घेवाले मी येऊन जाईन. कामावर जाईन, येता येतात तुझ्या घरी येऊन जाईन सकाळीच मग वापस. ठीक आहे मग करण मी उद्या सकाळीच फोन मग यायले. आणि मग कधी येते बाबा तर मग चालली जाईन मी. चालली जाय तर तुझं मूड बी फ्रेश करून येते इथून. हा चांगलं मोकळं लागन, तुझी तब्येत बी सुधरन. आईले विचारून घे पण उद्या सकाळीच पहिले. बाबाले तुझ्या बाबाले फोन करायच्या पहिले आईले विचार, आईले सांग असं. हो आईले अगोदर सांगून देईन आणि नंतर मग यायले फोन करन. मग आता लवकर करतो स्वयंपाक. झाडू पोछा करून भांडे गुंडे घासून अंग पाय धुवून आराध्याचं बी अंग धुवून द्या लागन. तयारी करून ठेवून देतो आणि बाबासाठी बी स्वयंपाक करून ठेवून देतो. बाबा आले, बाबाले जेवायला दे आणि थोडासा आराम करा म्हणून. आणि मग संध्याकाळची निघू जाऊ मग आम्ही. अरे बापरे गौरी, आज एवढ्या लवकर उठली? हो आई, आज जावाचं आहे ना म्हणून आता पटपट करतो स्वयंपाक करून सगळे कामं धंदे सगळं अंग पाय धुवून. बाबा म्हणे तयारी करून राहायचो म्हणे, तर तयारी करून ठेवतो मग. म्हणून आता आज लवकरच उठली मी. झोप लागली मग रातभर? 15 दिवसापासून झोप नव्हती लागली ना तुले? मग रात्री लागली का झोप? सकाळी उठली? हो आई रात्री लागली झोप. रात्री थोडासा थंडावा होता वाटते वातावरणात, रात्रभर झोप लागली. मग सकाळी लवकरच डोळा खुलला मा. हा बरोबर आहे. आता आज माहेरी जाणार होती ना म्हणून रात्रभर मस्त तुले झोप लागली. बरं ठीक आहे, चहा ठेवला काय? ठेव, मी तोंड धुतो. मी पेतो चहा आणि त्या बाबासाठी घेऊन जातो. हो आई ठीक आहे. उशिरा झोपली होती नाही रात्री. ते बॅग भरत राहिली ना, कपडे गिपडे भरत राहिले, छाटू भरले कपडे, तर उशिरा बी झोपली होती. 2 वाजले म्हणे बॅग भराले. मग 2 वाजता झोपली तर डायरेक्ट 6 वाजता उठली मी. हो ठीक आहे. घे मी तोंड धुतो. पाय चहा तो जाईन उठू. किती खुशी माहेरी जायची. माहेर राहतेच बाई तसं. पोरी बारीले खुशी राहते माहेरी जायची. वर्ष लग्नाले किती वर्ष झाले तरी खुशी राहते. पहिल्यांदा माहेरी गेल्यासारखीच खुशी राहते पोरीले. आता माया लग्नाला एवढी अर्ध वय झालं माय, तरी मला माहेरी जावाचं असलं काय आज खुशी येते. काय म्हणतो पुष्पा? आई मी अशी म्हणत होती का मी माहेरी जातो म्हणतो 8-15 दिवसासाठी. थोडंसं तब्येत बरी नाही लागून राहिली. म्हटलं माहेरी जाऊन येतो थोडीशी तर चांगलं वाटन मला. आता कृष्णाला बी सुट्टी आहे, मग त्याची शाळा सुरू झाली म्हणजे मग कायले जावाले भेटते मला. तर तेच म्हणत होती तुम्हाला का मी माहेरी जाऊन येतो 8-15 दिवस. हो तर जातो तर बरोबर आहे. तशी कृष्णाला सुट्टी आहे तर जाऊन ये, राह 15 दिवस आणि येऊन जातो. मग त्याची शाळा सुरू झाली म्हणजे मग कायले जावाले भेटते. मग तू डिलिव्हरी बी येते ना. 7व्या-8व्या महिन्यात तर तू डिलिव्हरी येते. मग 8वाही महिना काय माहिती येते का नाही, 6व्याच महिन्यात तू डिलिव्हरी येते. जाऊन ये. मग अजून तुला जावायला नाही भेटणार मग. हो आई म्हणून म्हटलं जाऊन येतो थोडीशी एक वेळा. कोण मग रमेश नेऊन देते काय? कामाला सुट्टी घेते का तू?
ते नाही म्हणते आई, त्याले आता टाइम नाही म्हणते, धामधूम आहे म्हणते आता नागरतीची. तर ते असे म्हणतात का तुझ्या बाबाले फोन कर आणि त्याले बोलाव घेवाले आणि जाय असे म्हणते ते. बरोबर आहे मग पुष्पा, त्याला टाइम नाही ना, तो नेऊन देणार तर तुले, मग अजून 2 दिवस राहीन तिथं, इकडे त्याचं काम पडते, मग ते बाकीचे पार्टनर ते बोंबलते. एकटाच राहिलं असतं तर त्यानं ट्रॅक्टर उभा करून तुला नेऊन दिलं असतं, पण ते पार्टनरशिप मध्ये तसंच राहते. मग बोलाव त्या बाबाले बोलाव आणि चालली जाय. हो आई, आता करण मी फोन, आता घरी असन बाबा, मी आता फोन करेन आता बाबाले आणि बोलावून घेतो. मग आजच चालली जाईन, मग बाबाले म्हणतो आजच येऊन जा तुम्ही, आणि मग आज चालली जातो मग संध्याकाळी 4 वाजता. हो चालली जा, ये फिरून फारून मस्त. अरे या युवाई या. आलो बा रामदास भाऊ, आलो. पोरीनं बोलावलं बा घेवाले, आलो बा पोरीले. हो ठीक आहे, गोल्यानं आणून दिलं असतं गुलाबराव भाऊ, पण आता तुम्हालाच माहित आहे आता वाहीची किती धामधूम आहे. आता त्याचा एक दिवस ट्रॅक्टर रिकामा नाही, रातचाही जाते दिवसाचाही जाते, तर त्याच्यानं मग तुम्हाला बोलावलं. हा या अंदर या, चला अंदर गोष्टी करू का, बाहेरच गोष्टी करता का बा? या अंदर चला. हो ना, थैलीत काय आणलं भाऊ? आंबे होय ना शांताबाई, पाडावर आला मस्त आंबे आणून दिलो. आंबे आणून दिले. हा ठीक आहे, चला या अंदर या. पाणी गिनी येतं, गौरी तर तयार आहे, तयारी करू. तयार आहे मस्त, दोघ्या माहिली की तुमचीच वाट पाहून राहिल्या, बसल्या आहे मस्त तयारी करून. हो म्हटलंच होतं मी म्हटलंच होतो शांताबाई गौरीले तयारी करून ठेवतो बाई म्हटलं. तो बरोबर आहे. आता पाणी गिनी घेऊन निघतो मग आम्ही. आता कायले आता जाता थंडाईचे. आता मी जेवायचा थांबलो ना तुमच्यासाठी, सुनबाई म्हणे बाबा येते म्हणे, तर मी जेवलो नाही. मी म्हटलं आता युवाया संगत जेवण म्हटलं, तर आता जेवण खाऊन करून आराम करून जाता संध्याकाळी 4 वाजता थंडाईचे. जेवण करून आलो मी रामदास भाऊ. आता कोणत्या पोटात जेवू ते मला माहित नाही. गुलाबराव भाऊ तुम्ही कोणत्याही पोटात जेवा, पण माझ्या संग जेवा लागल, नाही तर मी उपाशीच राहतो मग आता. बरं ठीक आहे, जेवण करून घेऊ 2 घास जेवून घेऊ. या गुलाबराव भाऊ चला. आई, आपण आजोबाच्या घरी जाणार आहोत? हो जाणार आहोत. कोण सांगे तुले? आजीने सांगितलं मला. आई मी भरू मग कपडे, मी मा बॅग मध्ये माझे कपडे भरतो, ते कपडे तू तुझ्या बॅग मध्ये भर. कायले बाबू, कायले अलग पाहिजे? एकाच बॅग मध्ये येऊन जाते, जास्त नाही न्यावं लागत आपल्याला. तू शाळा लागेपर्यंत राहू आपण 15-20 दिवस, मग ते यावंच लागते. आणि 2 ड्रेस नाही फक्त, 2 तू 2 माय, मग अलग कायले बॅग पाहिजे? फक्त 2च. मग तिथं फिरायला घुमायला गेलो म्हणजे मग कोणते घालून जाऊ आपण? तिथं कायले फिरायला जावं लागते? तिथं गेलं का घरी राहणं आहे? तिथं कुठं नेईन तुला फिरायला? मी जाईन ना, आजोबा संग जाईन मी फिरायला. माझे 4 ड्रेस घेतो मग, 4 ड्रेस. बरं ठीक आहे, आता फोन करतो तुझ्या आजीले आणि बोलावतो तुझ्या आजोबाले. घेवाले ते आजोबा येतील, मग आपल्याला घेऊन चालतील. कर फोन कर, मी येतो तोपर्यंत फिरून. आता कुठे चालला? गावात नको जाऊ, कुठे जेवून घे ना. खाल्लं नाही आता तर मी, चाय तोच खाल्ला. किती वेळा जेवायला लावतो मला. आता मी पिंकीले राजूले सांगून येतो मी मामाच्या गावाला चाललो, मी आजोबाच्या गावाला चाललो म्हणून. मामा कुठं आहे रे? तिथं मामा तिकडे. जा दे सांगून जा. मोठी खुशी येते आजोबाच्या घरी जायची. आता फोन करून देतो आईले, बाबा बी घरीच असतील आणि काय नाही थोडी म्हणणार आहे आई, येच म्हणून. आता याईनं नेऊन दिलं असतं तर डायरेक्ट गेली असती मी, पण नाही म्हटलं याईनं म्हणून बाबाला बोलावं लागून राहिलं. हॅलो आई, मी बोलून राहिली पुष्पा. बोल पुष्पा. आता स्वयंपाक पाणी झालं माया, आता डब्बा बांधून कामाला जातो बाप्पा. बोल, तू कसं काय आहे तब्येत पाणी? चांगली आहे आई, माझी तब्येत पाणी चांगली आहे, सगळ्याची चांगली आहे. आणि तू आणि बाबाची? आमची बी चांगली आहे तब्येत पाणी, ठीक आहे बाप्पा. कामाला जातो, भाकर खातो, राहतो. आता मी कामाला जातो आता. ठीक आहे ना आई, जाय ना, कामाला जातो जाय ना. पण बाबा कुठे? बाबा गेले का पाणथेल्यावर? नाही आताच नाही, आता जाते ना स्वतः. आता मी कामाला निघाले का पाणथेल्यावर जाते. बोल ना, त्याच्याशी काम आहे का? त्याच्यासंग बोलतो का? देऊ का त्याला फोन? आई मी काय म्हणतो की बाबा मला येवायचं आहे, मला घरी यायचं आहे, तर बाबा येतील का मला घेवाले? काय पुष्पा, आता काय येतं आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये, एवढ्या गर्मीमध्ये? आता नको येऊ, आता येतो तिकडे दिवाळीमध्ये. आता काय रे आई, आता म्हटलं सुट्ट्या आहे, आता कृष्णाला शाळेला सुट्ट्या लागल्या. मागच्या उन्हाळ्यात बी आलते मी, आता मग आता ह्या उन्हाळ्यात येतो म्हटलं. 8-15 दिवस राहीन, मग शाळा सुरू झाली म्हणजे मग काय येवायला भेटेल. आणि दिवाळीत येता येईन का मला आई? दिवाळीत येवायला भेटेल काय मला? लहानचं लेकरू राहीन ना, म्हणून म्हणतो आई आता येतो, बाबाला धाडून दे, बाबा संग येऊन जाईन. मग मी यायलाच म्हणत होती तुझ्या जवळ आले, पण यायच्यापाशी आता टाइम नाही आहे, काम भरपूर आहे. तर म्हणून म्हणतो एका दिवसासाठी बाबाला पाठवून दे, मग येऊन जातो मी. राहीन 8-15 दिवस. नाही बाप्पा पुष्पा, येऊ नको बाप्पा. गाडी ऊन तपून राहिली, जयरावानी ऊन तपून राहिली, पण तू बिमारीचं धन. लेकरू सांग आहे, एक पोटात आहे. नाही आपल्या घरी काही सुविधा नाही ना, काही नाही, पंखा बी नाही. आम्ही रातची बाहेर झोपतो, आम्ही दिवसभर कामाला जातो. आम्ही कसं राहतो? तू नको येऊ बाप्पा, राहू दे, तिथंच राह, तिथंच मस्त आहे, चांगली सुविधा
तर पंखाही नाही का आपल्या घरी? टेबल फॅन तर आहे, होऊन जाते ना त्याच्यात. आणि एवढी का ऊन तापते का? एवढा लहान आहे का कृष्णा? खेळत राहते तो, लहानसा लेकरू आहे का माझ्या संग? आणि मी काय एवढी नाजूक आहे का? मी तिथंच राहिली जन्मभर ना, जन्माची तिथंच राहिली ना. आता मला सहन नाही होत काय? एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरी हो काय मी? तर तू बोलून राहिली का मी काय याचीत राहतो काय? तर मला तिथं सहन नाही होणार. नाही पुष्पा, काय येतो बापा फालतूची, राहू दे ना. तुला तर माहित आहे हो आपली काय परिस्थिती आहे. कामाला जातो, हातावर अन्न हातावर खाणं आहे. अजून तू काही होईल तर अजून तुला दवाखान्यात नेवाले गेले त्याले अजून धावपड करायला लागेल. राहू दे नको येऊ, तिथंच मस्त आहे. तू राह बाई, तिथंच मस्त राह. मस्त सासर भेटलं तुला, दणकट आहे मस्त. राह तिथंच, नको येऊ आपल्या घरी. अशी म्हणतं काय मग? येऊ नाही काय? नाही पाठवत का मग तू बाबाले? बाबा काय म्हणतात? ते काय म्हणतात? ते काय नाही म्हणत. नाही पाठवत मी त्याला, येऊ नको. मग दिवाळीला येतो 2 दिवसासाठी आणि चालली जाजो. आता नको येऊ, जाहिरावानी ऊन तापते बाई. आता नको येऊ मग. फालतू आफत करशील. इथं खेड्यामधून आम्ही कुठे धावा बापा? मग येऊ नको. राह तिथं साजरी आहे तू. ठीक आहे आई, मग तू नाही म्हणत तर नाही येत मग. हो चल. तू डिलिव्हरी झाली म्हणजे मी येईन पावाले. आम्ही दोघं बी येऊच. मग काय येत होतो ना, आता तर आलो होतो आम्ही. हो ठीक आहे, नाही ठीक आहे. काय येत पाले? ठीक आहे. नाही येत मग आता तू नाही म्हणत तर. पिंकी, मी तर मामाच्या घरी चाललो. मामाच्या गावाला चाललो मी तर. तुले मामा तर नाही रे कृष्णा? मग कोणत्या मामाच्या घरी चालला तू? आहे ना मोले मामा. माझे मामा तर अमेरिकेला राहते. मग अमेरिकेला चालला का रे तू कृष्णा? नाही, मी इथं चाललो पेठ मांगुर्लीले, मग आजोबाच्या घरी. मग मामाच्या घरी का म्हणतो रे? त्या मामा तर अमेरिकेला राहते का? मग अमेरिकेला जाशील का? जाईन मी पिंकी, एक दिवस मी अमेरिकेला बी जाईन. मामा नेईन मला अमेरिकेला. मी तर आता आबाजीच्या घरी जातो. मस्त फिरन तिथं, मस्त पांठेला आबाजीचा मस्त पांठेल्यावर जात जाई. मस्त मजा करन मी. करजो, आम्ही इथंच करतो मस्त मजा. मामा तर इथंच आहे. आता तर मामाचं लग्न बी होईल. मग मामाच्या लग्नामध्ये मी लय मजा करन. करजो, मामाचं लग्न होईल तर मी अमेरिकेला जाईन. मामाचं लग्न अमेरिकेला होईल. राजू, तू नाही जात का तो मामाच्या घरी, त्या आबाजीच्या घरी? अबे यार, मी नाही जात बे. म्हणू तू? मी बी नाही जात. कोणीच नाही जात. तूच जा फक्त. आमची शाळा लागून तर आम्ही शाळेत जात जाऊ मस्त. आम्ही इथंच खेळतो मस्त. आता पद्या दादा बी येईन. आता मस्त पद्या दादा संग बी खेळू आम्ही. मी तर बातच येईन. मी 15 दिवसांनी येईन. मग मी बी खेळन पद्या दादा संग. आता मी आजोबाच्या घरी जातो. असे मायबाप राहिल्यापेक्षा तर नाही राहिले ते परवडते. जराशी येतो म्हटलं तर नाही म्हणून दिलं. एवढी काय ऊन का मावरच पडली असती का पुरीच्या पुरी? अशी आहे माझी आई बी. नाही म्हणून दिलं, डायरेक्ट येऊ नको म्हणते. एवढी खात होती का मी? एवढे खावाले पोरीले ना नातवाले खाऊ घालणं नाही होत का त्याच्यानं? फोन बी करत नाही. मग आईले वाटते फोन करन ते पोरगी मागणच काय? मी कायले मागू? माझ्या घरी सगळं असल्यावर बी मी मागन काय? असंच वाटत असं नाही आईले. म्हणून तो हालचाल विचारायला बी फोन करत नाही. आणि इथं आली तर इथं माझ्या सासूला मोठी सांगून राहिली होती, पाच जाय लक्ष देत जाय असं करून. मग बोलली माझी सासू, तर मग मी काय बोलू त्याच्यामध्ये? अशी आहे माझी आई बी. कधी 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 आपल्या आईची बी गलती राहते. तर मग आपण आपल्या सासरचे लोक बोलते तर आपल्याला बोलायला जागा नाही राहत. आता त्याला बी सांगून दिलं मी, माझ्या सासूला सांगून दिलं ना. आता मी अशी म्हणून माझी आई नाही म्हणते तर मग माझी सासू नाही काय अजून बोलन त्याला नाक नाही राहणार मग बोलाले. काही मला दुःख बी होईल, काही मला तरी ते बोलू नाही शकणार. मग माझी सासू उलट म्हणन, तुम्ही कोणतं फोन करता आणि कोणतं हे करता? तुम्ही येतो म्हणलं पोरीने तर नाही म्हणलं तुम्ही असं म्हणन. केला हो फोन पुष्पा? काय म्हणे तू आई? कधी येते तो बाबा? आई मी केलाच नाही मग फोन. मी म्हणले आता राहू दे, जातच नाही आता. ऊन किती तपून राहिली आई. एवढ्या उन्हीमध्ये मला बिकणी, मला तसं बिकणी चांगलं नाही लागत. मग एवढ्या उन्हीमध्ये गावाकडे तर माहिती आहे आमच्या गावात जास्तच ऊन तपते. कारण अलग अलग घर आहे का नाही, तर लय गरमी बी लय होते. तर आता मन बदललं माय, मी नाही जात आता. राहू दे, फोनच नाही केला. मग मन झालं तर चालली जाते. नाही 15 दिवस तर 4-5 दिवस राहून येऊन जाय. मन झालं तर जरासं फ्री होते, मोकळं होते मन. जरासं दुसऱ्या ठिकाणी गेलं का येऊन जा फिरून. मग अजून जाणं नाही होणार ना, जावायला नाही भेटणार म्हणून म्हणतो. तेच मन झालं तर मी तर नाही म्हणली बाई तुला जाय म्हणून. तूच म्हणत होती, आता तूच म्हणतो नाही जात. राहू द्या आई, आता नाही जात. आता अजून माझं मन पलटलं. आता 4-5 दिवसासाठी जाईन येईन. त्याच्यापेक्षा आता नाही जात. आता पुढच्या उन्हाळ्यात जाईन आता डायरेक्ट. असं कसं मन पलटलं होतं या माहेरी जावासाठी? मी तर तेव्हानी होती ना, मी लहान लेकर होते. माहेरी जावासाठी उभे नको मी. झगडा करू मी त्या सासऱ्या संग. माहेरी जावासाठी पाठवत नाही होते तर. आणि तू जात नाही म्हणतो मी धाडतो तुले तर. आता टाइम बी नाही राहिला ना आई. आता 15 दिवसानंतर कृष्णाची शाळा लागते. आता राहू दे, आता नाही जात. आता उन्हाळ्यात जाईन, पुढच्या उन्हाळ्यात. नाही तर दिवाळीत पाहिजे 2 दिवसासाठी चालली जाईन. दिवाळीत हो 4 महिन्याचं होऊन जाते लेकरून. चालली जातो दिवाळीत, चालली जातो. आता मन पलटलं तू, आता नको जाऊ. बरं काय म्हणते तू आईले फोनच नाही लावली का? मग नाही, मग मी फोनच नाही लावला माझ्या आईले. बरं ठीक आहे. आता सांगितली असती मी असं म्हणते माझी आई म्हणून.
फालतू उलट अशी तर बोलली असती मग यायले, आणि मग मायकून ऐकणं बी नाही झालं असतं. मग आता त्याची गलती असून बी ऐकणं नाही होत, मग त्याच्यापेक्षा सांगावच नाही. जाऊ दे, नाही म्हणते तर नाही जात, राहते, मन पलटलं म्हणून. ठीक आहे, जाऊ दे, हो तिकडे. आता मग जोपर्यंत बोलावत नाही तोपर्यंत मी जातच नाही, नावच नाही घेत मी जायचं. मग म्हणून ना, मग ये म्हणून तेव्हाच जाईन. आता मी आता मताने मी जातच नाही. मागच्या उन्हाळ्यात बी मतानेच गेली होती मी. मागच्या उन्हाळ्यात तर येईनं नेऊन दिलं होतं, नाही तर तेव्हा बी मग येईनं तसंच म्हटलं असतं नको येऊ म्हणून. आता येईनं नेऊन दिलं नाही म्हणून आता जातच नाही मी मामतानं. आई माई बोलून तेव्हाच जाईन. आता असे राहते का मायबाप? असे मायबाप नाही भेटावं कोणाला. येऊ नाही दिलं, येत होती जात होती, जराशी तर भेटगुट होत होती. हा, मग यायला नाही का पोरीची भेट घेवायची आठवण येत का बा? पोरीले पाहायची बी आठवण येत नाही. एकुलती एकच ताव मी, कोणत्या 4-5 आहे तरी भले कठोर झाले, पण मग येई आता कठोर झाली. आता मग येई, जाऊ दे, आता मी बी कठोरच होतो. मी बी नाही जात जोपर्यंत बोलावत नाही तोपर्यंत.